नंबर केला तोपर्यंत सुद्धा विश्वास नाही की आपण राजा बरोबर पळतोय, आपण स्वप्न बघतोय की काय, असं थोडक्यात वाटलं. आणि म्हणजे झोप नाही बाकीचं, हे नाद असं आहे की जिथे तुम्ही सर्व विसरता. म्हणजे ताणतणाव आहे काय, हे आनंदाचं एक परमोच्च शिखर असल्यासारखं आहे. त्यामुळे माझ्या मत आहे की आयुष्यात प्रत्येकाला एक असा छंद असावा. गेलो घरी येऊन तर घरी शिव्या खाल्ल्या होत्या, कारण का या नादाला कोण चांगलं म्हणत नाही. आणि असंच घेऊन आल्यामुळे वडिलांनी पण शिव्या दिल्या, आजोबांनी पण दिल्या, गावातली म्हणा लागली बाबांनी केलं तेच पोरगा करायला लागलाय. इथपर्यंत झालं सगळं. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. गब्बर दाखवतो. चल तो बघा आमचा गब्बर. गब्बर कुठं पळाला रे ह्यो? उपवांगी. कुठं? उपवांगी. उपाळे वांगीला. कोणावर पळला? राजा. कोणावर? राजा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये. आज आपण 32 शिराळा भागायची वाडी. मित्रांनो, काल परवा एक मैदान झालं, घरणिकीच्या राजाबरोबर जे वासरू पळालं, म्हणजे त्याची एक रील व्हायरल झाली. अनेक लोक म्हणाले कुठलं वासरू आहे काय, ह्या भागातलं जर वासरू नाही. सेकंदाचा बादशाह सुनील मोरे साहेबांनी पुकारलं की सेकंदाचा बादशाह, आणि राजावर पळालं आणि एवढं भारी पळालं मित्रांनो, आणि एक नंबर केला. तर आज त्याची मुलाखत घ्यायला आलो मित्रांनो. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. अमर जाधव. कुठने घेतले काय वासरू? हे आमच्या इथलेच वासरू आहे. म्हणजे सरूड आपलं वडगाव आमच्या इथे शेजारी, म्हणजे आमच्या इथेच आहे. नारायण पाटील म्हणून आपले मित्र आहेत आमच्या ग्रुप मधलंच, त्यांच्याकडचं वासरू आहे. कापशीच्या मैदानात पाहिलेलं, त्याच्या असं लहानपणापासूनच याला बघतोय पहिल्यापासून. कापशीच्या मैदानात पाहिलेलं तिथे एक नंबर केलेला. आम्ही 29 डिसेंबरला वासरू आणलंय, त्यांच्याकडून घेतलेलं वासरू. आज किती महिने? 4 महिन्याला आणलेलं तुमच्या? हो. हे वासरू कोणी कोणी घेतलेलं काय? हे वासरू मी, अमर जाधव आणि नितीन माने, हे त्यांचे भाऊ आहेत. नितीन माने, प्रवीण माने पोलीस आहेत. मी, अमर जाधव आणि प्रवीण माने दोघं पोलीस आहे. आम्ही दोघांनी वासरू घेतले. मावस भाऊ अभिजित पाटील. सगळं नियोजन हाच बघतो, वासरू सांभाळायचं काय करायचं. बर साहेब, तुम्हाला म्हणजे आर्मीवाल्यांना तुम्हाला लई नाद लागला, काय विषय आहे काय? हे पहिल्यापासून आपल्या घरात जातीची बैल, जातीच्या गाया पहिल्यापासून आहेत. बर. म्हणजे आता पण त्यांच्याकडे आहेत पहिल्यापासून. ह्याच्या अगोदर पण आपल्याकडे 2-3 बैल चांगली होती, आता पण आहेत घरात. बर. हे वासरू पळताना बघितलेलं आपण, म्हणजे अगोदरपासून त्या दिवशी पळताना बघितलेलं वासरू मनात बसलं. बसल्यावर मग प्रवीणला फोन केला, पोलीस आहेत, म्हणलं असं वासरू आहे, आपल्याला पसंत आहे वासरू. त्यांचा आपल्यावर इतका विश्वास आहे की ते म्हणलीत पसंत आहे म्हटल्यावर वासरू काही विषय नाही, तुम्हाला पसंत आहे ना बस, बाकी काही विचार करू नका, घ्या. कितीला घेतलं काय वासरू? हे 2,11,000 रुपये घेतले आपण. 2,11,000. हा. बरं, आता मला वाटतं त्यानंतर तुम्ही किती मैदान, 4, 5, 7, 8 मैदान किती? आतापर्यंत आपण 15 मैदान केली. 15 मैदानातलं फक्त एकच मैदान गुलाल नाही आपल्याला. 14 मैदान वासरू सलग गुलालात आहे. बर. आणि हे 15वं मैदान म्हणजे घरणिकीच्या राजा बरोबर केलेलं. 16 पैकी 15 मैदान वासरू सलग गुलालात आहे. बरं, एक नंबर घरणिकी राजा बरोबर केला. हा, सेकंदाला एक नंबर आपण 6-7 मैदानात एक नंबर केलाय सेकंदाला. हा, फायनलला पण आपण राजा बरोबर पळायच्या अगोदर 2 मैदान केलेली. एक नेरल्यात केलं, तिथं पण फायनलला राहिलं. आणि इथं 32 चेतक आहे, तिथलं अर्जुन पाटील सरपंच आहेत, तो पण चांगला नावातला बैल आहे, त्याच्यावर पळालेलो, तिथं पण राहिलेली गाडी फायनलला. हा. बरं, हे वासरू म्हणजे राजावर पायरा कसा झाला मग पहिले वर्षी? राजावर पैरा काय झाली सांगतात. आमचे बंधुराज जे आहेत पोलीस मध्ये प्रवीण माने, त्यांचं आणि त्यांची 7-8 वर्ष झालं मैत्री आहे. त्या मैत्रीतून त्यांनी एक शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला, पहिला आपला ह्याच्या अगोदर एक फोन पळत होता एक्का म्हणून, तेव्हा अचानक महिन्याचं मैदान झालं, 2 दिवसानंतर फोन अचानक एक्सपायर झाला. त्याच्यानंतर आम्ही ह्या क्षेत्रात बाहेरच पडणार होतो, कारण फोन चांगला होता, तोही झाला. परत दादा म्हणजे नाही, आपल्याला कोण काही झालं ते नाद बंद करायचं नाही, आपल्याला तो फोन म्हणजे फोन घ्यायचाच आहे. तर त्याच्यानंतर दादाने हा फोन सुचवला, झालं फोन घेतला. परत दादांचे त्यांचं बाबू शेठ त्यांचे मैत्री आहे जुना, त्यांनी शब्द दिला होता की आम्ही मैदानाला तुम्हाला एका फोन देतो. आमच्या गावच्याच मैदानात त्याने मला देतो म्हणून नंतर दिला बैल. काही वायदे वगैरे काही रुपये सुद्धा त्यांनी घेतले नाही. म्हणजे वांगीचं मैदान मित्रांनो, उपाळे वांगीचं राजाच्या गळ्यात पाया भेटले, कसं वाटलं काय? आज हिंदकेसरी बैल आहे आणि हिंदकेसरी या बैलाला साथ दिली आहे ना, कसं वाटतंय काय? वासरान साथ दिली तो मोठा आनंद आहे, पण त्यापेक्षा पण मोठा आनंद महाराष्ट्रातला आता 1 नंबरचा बैल म्हणजे राजा, हिंदकेसरी, पुसेगावला ओरिजिनल हिंदकेसरी झालेला 1 नंबर या क्षेत्रातलं. म्हणजे आपण म्हटलं तर आता बाप सगळ्यात, आणि 1 नंबरच्या बैलाबरोबर आपलं वासरू, म्हणजे वासरू सेकंदाला 1 नंबर भरपूर मैदानाला केले. वासरू खरंच पळते, पण ज्यांनी हे मैत्री खातर, फक्त विश्वासा खातर, ज्या खातर तो बैल दिला,
बैल ज्यावेळी जोत्याखाली आला तोपर्यंत कुणाला माहित नव्हतं की हा बैल आहे. बैल आल्यानंतर सगळ्यांनी इतक्या म्हणजे आम्हाला सुद्धा आश्चर्याचं असं, जोपर्यंत गाडी पळते 1 नंबर केला तोपर्यंत सुद्धा विश्वास नाही की आपण राजा बरोबर पळतोय, आपण स्वप्न बघतोय की काय, असं थोडक्यात वाटलं. आणि ही आमच्यासाठी एका स्वप्नापेक्षा कमी नाही. प्रत्येक बैलगाडी मालकाच्या आयुष्यात म्हणजे एक स्वप्न असतंय की बाबा आपण असं करायचं तसं करायचं, त्याच्यावर पळू. पण राजा बरोबर जेव्हा पाहिलं तो आपल्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं. आणि हे आमच्या आयुष्यातल्या सर्वांच्या म्हणजे सर्व मुलं आहेत सगळे आमचं जी टीम आहे ते एक संस्मरणीय प्रसंग राहील बर. आता तुम्ही समजा बरोबर बैल की कसा आहे स्वभावाला वगैरे? काय नाही तसं, दुसरा कोण बाहेर आला तर जवळून देत नाही. मी आलो तर म्हणजे असं काय नाही. बर आता कुठल्या कुठल्या मैदानात म्हणजे त्याला सगळ्यात आठवणीतलं मैदान म्हटलं तर कुठलं सांगतात तुम्ही? वेरणिकीचा राजा बरोबर आता झाले. बर. कसं काय आहे म्हणजे ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस काय वाटत होतं आपण 1 नंबर करणार? गट काढला त्यावेळेला एवढं काय नाही, पण सेमी काढला त्यावेळेला आपल्याला वाटलं की आपली गाडी 1 नंबर करली आज. बर. आता ह्याचं म्हणजे सगळ्यात म्हणजे सेकंद कुठलं मैदान तुम्हाला म्हणजे 1 नंबर केला तुम्ही सेकंदात कुठल्या मैदानात? 1 नंबर केला बरेच मैदानात, पण आठवणीतलं मैदान? आठवणीतलं आमच्या इथं चिखलीमध्ये एक मैदान होतं आपल्या इथं. बर. त्या मैदानाला आपल्याला पैराला उजवीचा आणि आपलं वासुर आहे उजवीचं. बर. मग आपल्याला तो दादा म्हणतात की काय नाही, आपण बैला वासराचा खांदा फोडायचा आणि आपण वासरू खांदा फोडून पळवायचे. बर. आणि त्या मैदानात आपण 1 नंबर केला. त्या बैला बरोबर खांदा फोडला म्हणजे दोन्ही खांदी पळते. म्हणजे दोन्ही खांदी आता पब्लिकला जाम. आणि सलग परत 1 दिवस गॅप टाकला आणि आमच्या इथे 600 म्हणून ईड आलाय. 600 म्हणून आमच्या इथं गाव आहे, त्या गावात आपण जाऊन सलग 1 दिवस गॅप टाकून 1 नंबर केला. बर. म्हणजे तिथं सेकंड म्हणजे 1 फेऱ्याच असतं का माहिती? एक फेरा फक्त. तर दादा काय तुम्हाला हितली मैदानात इथं पण मला वाटतं मैदानाला जागा नसल्यामुळे इथं पण 3 फेऱ्याचे होत नव्हतं. पण 3 फेऱ्याच बरं वाटतं का सेकंदाच बरं वाटतं? खरं म्हणलं तर 3 फेऱ्याचं मैदान 1 नंबर वाटतं. सेकंदाचं फक्त वैशिष्ट्य काय, सेकंदाला बैल पब्लिकला पाहायला शिकतात. म्हणजे आतनं बाहेरनं तुमचं किती पब्लिक असू दे, सेकंदाला जेवढं पब्लिक असते तेवढं फायनलला पण एका गाडी नसते. काय होते, एकच गाडी पळत असते आणि एका गाडीवर सगळं पब्लिक दोन्ही साईड नसते. सेकंदाचा बैल पब्लिकला खास पळतो, मग सेकंद चांगलं. पण खरं तर फायनलचं कसं असतंय, गट एखादा बैल पहिल्यांदा गटाला कमी पळतो, पहिल्या फेऱ्याला कमी पळतो, परत दुसऱ्या फेऱ्याला वाढतो, तिसऱ्या फेऱ्याला. वासरू पण तसंच आहे. आता त्या दिवशी गटाला आमची गाडी तशी मनावशी आमच्या पळण्यासारखी पाहिलं नाही. गटाला वासरावरची गाडी तुटली पाहिजे तेवढं नाही, वासराला पब्लिक पण नाही आणि गाडी पण तुटली माणूस नाही. मग सेमीला त्याच्यापेक्षा दुप्पट स्पीडनं पाहिलं, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त. मग फायनलला ते कळते. फायनलला कॅमेरा आहेत, आता ड्रोन आहे, काही चिटिंगची व्यवस्था नाही. घड्याळावर किती जरी तुम्ही रास्त पाहिला, आम्ही तुम्हाला म्हटलं की इतकं मैदान, तरी माणसांच्या मनात शंका उत्पादन होते की बाबा घड्याळ थोडं कमी जास्त केलं असेल की काय असं शंका. फायनलला तसं नसतंय. फायनल आपलं जो जास्त पळेल ते किती पण सेकंद जास्त, ज्याचं तोंड दिसेल काय दिसेल तसं निकाल आहे. आता काय सांगताल वासराबद्दल? म्हणजे आता तुम्ही म्हणला मागाशी भाऊ झाला, एक वाईट वाटलं मला की एका नंतर तुमच्या आयुष्यातला बैल शो दुसरा हो हे ना. आणि पहिल्याच मैदान ते गावचं मैदान, आज गावच्या मैदानात बऱ्यापैकी अनेक लोक आहेत गावच्या मैदानात मोठे बैल करते आणि कधी कधी अपयश पण होतं. पण ह्या गावच्या मैदानात ह्या वासरानं तुम्हाला पहिल्यांदा 1 नंबरचं गुलाल दिला, काय सांगता? एकतर गावच्या मैदानात किती जर मोठा पायरा झाला तरी शेवटी नशीब साथ देत नाही. 1 नंबर गावत नाही, गावात 1 नंबर झाला, एवढा आनंद झाला की हे क्षण कधीच विसरणार नाही असा क्षण होता ते. बर. काय लोक काय म्हटले? काय लोकांना माहित नव्हतं की आपल्यापाशी बैल आहे. बैल आता ह्यांच्या बी पैसे सांभाळायला असतो. म्हणून म्हणजे बैल कधी घेतलाय काय ते म्हटले, कोण लय पळतोय, चांगला पळतोय कोण. माणसं सुद्धा खुश झाली सगळी गावात. काय हो, 4 फेऱ्याचं मैदान, 3 फेऱ्याचं मैदान आहे. 3 फेऱ्याच्या मैदानाला पैर वगैरे आता परत वाढ झाली असं लोक विचारत असते, काय म्हणते ते? याच्यात फोन वगैरे येतात, पण आपल्याला आता जसा आपला फोन पळालाय तसा आपल्याला आता इच्छा आहे की बाबा आपल्याला अजून पण पैरा चांगला होऊन आपला अजून फोन उजेडात यावा, आपली अशी इच्छा आहे. बर. म्हणजे थोडक्यात कसं पैर येतं पण आपल्याला मनाजोगं येत नाही की पैर असं ह्या बैला एवढं तर पळणार यावं कमीत कमी ह्याच्या एवढं म्हणजे साथ देणार. कारण एक बैल पळून चालत नाही, त्याला दुसरा पण बैल पळायला लागतो. अजून काय सांगता ह्याच्या म्हणजे घरी कसा रागीट आहे आणि मैदानावर कसा असतो? काय घरी रागीट आहे, घरी तर बसल पण मैदान गेलो बसत नाही. दिवसभर बसत नाही, एकसारखी चंचलपणा चालू असतो कंटिन्यू. बर. इथं धरून देईल सगळ्यांना, पण मैदानात कोणाला धरून देत नाही. दादा तुम्ही सेकंदाला भरपूर नंबर केलं, पण त्या दिवशी 1 नंबर केला, म्हणजे काय वाटलं एक प्रकारे? आणि बैलगाड्या विषयी काय सांगताल? तुम्हाला बैलगाडीने शिकवलं काय की जे बैलगाडी मी अभिमानानं सांगेल बैलगाडी बद्दल
की अक्कड बैलगाडी क्षेत्र असं आहे की इथं जिवाळ्याची जेवढी माणसं भेटली मला आयुष्यात ती बैलगाडी सारखी जिवाळ्याची माणसं कुठंच नाही. इतर क्षेत्र कसं असते की माणसं फक्त स्वार्थासाठी जवळ येते, तिथं स्वार्थासाठी नाही. तुम्ही आता मला सांगा की अखंड महाराष्ट्रात कुठेही की बाबा तुमचं इथं काम आहे, तर माझे आता मित्र आहेत, समजा तुम्ही मित्र आहे, तर तुमच्या मित्राच्या मित्राला जरी फोन केला तरी रात्री माझी तिथे गाडी पंक्चर झाली काय झाली तर बैलगाडी क्षेत्रातला माणूस असेल तर आवर्जून तो माणूस धावून येणार तिथे. हे बैलगाडी क्षेत्राचं वैशिष्ट्य. इथं जी जिवाळीची माणसं आहेत ती कुठंच नाहीत. मी आमच्या बोलता बोलता एकदा साहेबांच्यावर विषय झालेला. साहेब म्हणले तुला लईच बैलगाडीचा नाद आहे आणि असं तसं. साहेब म्हटलं तुम्ही रात्रीचं 12ला सांगा की इथं ही घटना घडली आणि तिथं माणूस पाहिजे, तुम्ही तुमच्या खास मित्राला फोन करा, फोन उचलेल ना उचलेल गॅरंटी नाही, पण बैलगाडीवाला तिथे रात्रीच्या 12ला पण पोहोचणार अखंड महाराष्ट्रात. हे अखंड महाराष्ट्र बैलगाडीवाल्यांचं वैशिष्ट्य आहे आणि ते एक वेगळंच आहे. आणि इथं पैशाला किंमत नाही, इथं फक्त आनंद, गुलाला किंमत आहे आणि आनंदाला किंमत आहे. आणि कसं कुठं जरी गेलं तरी आपुलकीनं की म्हणणार की बाबा चला साहेब चहा प्यायला जावं किंवा म्हणजे ही बैलगाडी क्षेत्र आहे मित्रांनो. एक आवर्जून सांगेल इथं फक्त पोलीस स्टेशनलाच फक्त साहेब पोलीस, बैलगाडी क्षेत्रात कोणच साहेब म्हणत नाही, सगळे दादाच म्हणतात आपल्याला, पण तेच आपल्याला आवडतं बैलगाडी क्षेत्रात. आणि तिथं एक बैलगाडा मालक म्हणून जायला आवडतं की जेणेकरून सगळ्यांच्या बरोबर तिथं बाबा खाली बसून आपण सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून, आणि तिथं जो आदर असतो आपुलकी असती ती कुठंच नाही, कुठल्याच तुम्ही खेळात पण नाही बाकी कशातच नाही. आता अनेक लोक म्हणते ती आर्मीवाली पण भरपूर, म्हणजे ह्या नादात मला वाटतं 60% आर्मीवाली येते साहेब. पण आर्मीवाल्यांना किती पण हे असू द्या संकट म्हणजे तिथं, पण त्यांना बैलगाडी क्षेत्र जरी बैलाचा फोटो जरी बघितला, अमर फौजी आहेत आमचे, बैलाचा फोटो जरी बघितला तरी त्यांना भ्या वाटत नाही आजूबाजूला काय आहे काय, म्हणजे एवढं ह्या बैलगाडी क्षेत्रात आहे. एवढा तणाव असतो दिवसभर उन्हात किंवा 12-12 तास ड्युटी असते तरी पण नाद, म्हणजे ते बघून सगळं नाद काय सांगताल याविषयी? त्याच्याविषयी सांगताना सगळ्यात मोठी गोष्ट कसं आहे, ड्युटीवर आता इलेक्शन आहे, बंदोबस्त असतात, ड्युटी आहे, इकडे तिकडे ताणतणाव किंवा नाईट असते, डे असते, काही वेगवेगळे प्रकार आयुष्यात म्हणजे ड्युटीवर वेगवेगळे प्रकार अनुभवायला येतात. पण ही एक असं ठिकाण आहे की इथं आल्यानंतर तुम्ही सर्व विसरता. म्हणजे तुमच्या आयुष्यात किती ताणतणाव असू दे, तुम्ही नाईट करून गेला असेल काय करून, आता परवाचं मैदान झालं त्या दिवशी मी नाईट ड्युटी करून परत मैदानला गेलेलो, पण दिवसभर एकदाही झोप सुद्धा आली नाही, काय नाही, म्हणजे झोप नाही बाकीचं. हे नाद असं आहे की जिथं तुम्ही सर्व विसरता, म्हणजे ताणतणाव आहे काय हे आनंदाचं एक परमोच्च शिखर असल्यासारखं आहे. त्यामुळे माझ्या मत आहे की आयुष्यात प्रत्येकाला एक असा छंद असावा की जिथं तुम्ही सर्व विसरलं पाहिजे. बाबा तुमचं टेन्शन वगैरे आहे, आता माणसांना आयुष्यात व्याधी अटॅक वगैरे बरंच प्रमाण आहे की एकांतवास माणसांना होतोय, बरेच माणसं आत्महत्या वगैरे असं प्रकार काय ते करतात की बाबा त्यांच्या डोक्यात एकच विचार फिरत राहतोय वारंवार काहीतरी चुकीच्या गोष्टी. तर हे असं ठिकाण आहे की जिथं गेल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीपासून एक वेगळा मार्ग मिळतोय, आनंद, वेगळी माणसं भेटतात. त्यामुळे प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी एक नाद करावा. म्हणजे बघा मित्रांनो, प्रत्येकाला एक नाद पाहिजे. कसं होतं किती पण टेन्शन आलं तर आपण एक मित्रापाशी जातो, तसं किती जरी टेन्शन आलं ह्या बैलापाशी बघितलं की दारात एक बैल पाहिजे. आता मी वैयक्तिक माझ्या घरी बैल आहे की त्याकडे बघितलं तरी किती पण मोठं टेन्शन असू द्या किंवा किती पण मोठं संकट असू द्या पळून जाते आणि एक वेगळं समाधान वाटतं. आता कसं होतं म्हणून कुठला पण छंद पाहिजे दादा म्हणलं. मित्रांनो गब्बरच्या मागची टीम म्हणजे कसं होतं, काय अनेक लोक आहेत मित्रांनो, त्यांना बैल धरायला बैल सोडायला सुद्धा माणसं नसते, परंतु एक म्हणजे एक प्रकारे गब्बर एक भाग्यवान म्हणावं लागेल, कारण एवढी मोठी टीम आहे त्याच्या मागं. तर कोण कोण असतं टीम मध्ये काय? अजून आपली बरीच पोरं नाहीत, कारण आज जरा बाहेर गेले आणि आपण बरेच जणांना सांगितलं आहे, म्हणजे आपली जरा बरीच मोठी टीम आहे. पण म्हणलं पहिली मुलाखत आहे, ओव्हर कॉन्फिडन्स काय म्हणून आपलं सांगितलं नाही. बर, म्हणजे आली नाही ती काय म्हणजे टीम काय हो दादा, कुठनं घेतलेलं वासरू तुमच्या? गाडीत आपण पहिल्यांदा घेतलं गाडीतून घेतलं, म्हणजे साधारणतः आज 15 महिने झाले गाडी घेऊन. 23 जानेवारी 2023 ला आपण घेतलेलं. मी फक्त गाडी काय असते पण मला क्षेत्रातलं काही सुद्धा माहित नाही, कासरा पण धरायचं मला माहिती नाही. मी फक्त माझ्या पाहुण्यांसोबत गेलतो आणि पाहुण्यांना माझ्या म्हणजे जा म्हटलं घेऊन काय नाही होत तुला. गेलो घरी येऊन तर घरी शिव्या खाल्ल्या होत्या, कारण का या नादाला कोण चांगलं म्हणत नाही. आणि ज्या वेळेला माझ्याकडे असताना त्यानं नंबर केला 4था, तेव्हा माझ्या घरचे सर्वजण रडलेत, का तर त्याने नंबर केलाय. आणि गावात पण कोण म्हणजे या नादाला कोणच चांगलं नाही. माझ्या गावात एक पण बैल नाही. मला ज्यावेळी त्याला पहिल्यांदा झोपायचा होता, मला दादांचा छकडा होता आणि दादांच्या छकड्याला मी झोपून पहिला फेरा दिलता. आणि त्यासोबत नंतर मग माझ्या गावातले घोडं आणि माझा मित्र अंकित म्हणून आम्ही दोघंच जाईल तिकडे त्याला घेऊन दोघंच जायचं फेऱ्याला म्हणा तालीमला जास्ती करून मी
आमची स्वतःची घरची गाडी असून त्याला घेऊन खामकरवाडी मैदानाला जायचं, तालीम द्यायला जायचं स्वतः गाडीनं. मग ते ज्या वेळेला नंबर होतोय त्यावेळेचा आनंद वेगळाच असतोय. बर काय काय अडचण आल्या घरी? काय म्हणत होती माणसं? काय घरी म्हणजे वडिलांना पहिल्यापासून शेतीचा नाद आणि वडील बैलगाडी घरात नांगरटीसाठी ते बैल असायचे, पण साधारणतः कोरोनाच्या काळापासून तो नाद पूर्णपणे बंद झाला. आणि असंच घेऊन आल्यामुळे वडिलांनी पण शिव्या दिल्या, आजोबांनी पण दिल्या, गावातली म्हणायला लागली बाबांनी केलं तेच पोरगा करायला लागलाय. इथपर्यंत झालं सगळं. ज्या वेळेला 1 नंबर झाला, कापशी गावात तिथे 1 नंबर झाला, त्यावेळेस सगळ्या माणसांनी म्हणले बस तू म्हणजे काहीतरी वाव करून दाखवलं या क्षेत्रात. म्हणजे वस्तून तुम्हाला म्हणजे एवढं मेहनत केली. किती लागलं वासरू? वासरू आपण 30,000 आणलेलं. 30,000 आणलेलं, इकडे 2,11,000. बरं, आणि ती पण दादाला आपलं घरच्या घरी घरची म्हणजे उपकाराची परतफेड काय असते ही आपण माणुसकी म्हणून मी म्हणजे या माणसानं आपल्याला पहिल्यांदा जेव्हा छकडा नव्हता, काय नव्हतं, कासरा कसा धरायचा मला माहिती नव्हतं, तेव्हा या माणसानं म्हणजे आपल्याला मदत केलेली. त्यामुळे चांगलं पाहायला लागलं तर दादाला दिलं, बाकीचे अजून मागत असतील. बाकीची मागत होती तिथं 4 ते 5 वासरांसोबत 4 ते 5 जण थांबवलेली वासराजवळ. तिथं म्हणजे एकदम गोळका मैदानावर आलता. म्हणजे दादा आदल्या दिवशी बघून गेलतात. दादाना फक्त ते मी न्या म्हणून पाठीमागे लागलेलो वासरू, कारण का मला घरी शिव्या देऊन द्यायची आणि मला या ह्याच्यात म्हणजे काय माहितीच नाही. गावात अखंड गावात एक पण बैल नाही पळत्याला, फक्त आपलं एकच वासरू होतं. ते पण मी एकटा असं खोयागत कुठं पण घेऊन जायचं त्याला फिरायला, कारण का झोपायला ते काय नाही. त्यामुळे प्रकारे म्हणजे दादांना ह्या क्षेत्रात दादांनीच मदत केली दादाच्या टीमनं, आणि एक प्रकारे तुम्ही आपल्या दादाला दिलं, कारण चांगलं इथं चांगलं नाव होईल. त्या निमित्तानं तुम्हाला पण मुलाखत द्यायला भेटली किंवा तुमचं पण नाव झालं. मित्रांनो बघा, अजून काय सांगचाल? कसं नियोजन असतं, काय जायचं वगैरे कसं असतं नियोजन? सुट्टी मेकर आहेत, कसं असतं म्हणजे सुट्टीला कसं आहे खालणं म्हणजे एक उडी वगैरे? काय खायला एक उडी कमी पडतो, नंतर काय टेन्शन नाही. म्हणजे खालने एकदा सुटला म्हणजे सुट्टी देत नाही परत, आणि सुट्टीला दमवतोय का? नाही दमवत नाही अजिबात काय. बर, म्हणजे एखादं सुटतोय. एखादं. अजून कोण आहे? काय करतो तुम्ही? मी पुढे धरायला असतो. धरायला. बरं, पुढे गेल्यानंतर थांबतो का लगेच? म्हणजे लगेच नाही ना, स्पीड असल्यामुळे लवकर थांब, पण जरा पुढे गेला थांब. तुम्ही काय करतो? सोबत पुढे जाण्याला पण एवढी टीम पाहिजे. तर म्हणजे महत्वाची बघा गोष्ट, एडिटर पण लय महत्वाची गोष्ट आहे, कारण आपलं किती पळतं हे दाखवण्यासाठी पण ती ही पाहिजे बाबा काय, किंवा कुठल्या मैदानात गेलेलो काय. तर ही एक वस्तू तिथे झाली मित्रांनो. आज पहिलं कसं होतं की पहिलं नाव बैल भेटत होती, आता बैलाच्या कामावर बैल भेटते ती. बैलानं कुठं काय केलं, कारण कसं होतं ज्याप्रमाणे बैल पळायला पाहिजे तसा दुसरा बैल पळायला पाहिजे, सुट्टी मेकर चांगला पाहिजे, ड्रायव्हर चांगला पाहिजे, छकडं चांगलं पाहिजे. त्याचप्रमाणे ते जी कामगिरी केली ही दाखवणारा युट्यूबर किंवा एक इंस्टाग्राम वाला एक चांगला पाहिजे. कारण कसं होतं, जर तुम्ही काय करता हे जर लोकांना कळलंच नाही तर लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. म्हणजे काय नाही, कॉलेजला आहे कोल्हापूरला, सॉफ्टवेअरच्या क्लासला आहे, डिझाईन सॉफ्टवेअर. बर, कसं काय गब्बर विषय काय सांगचाल? कसं वाटतंय काय बाबा? त्या दिवशी एक तुम्ही रील बनवली, चांगली बनवली, महाराष्ट्रातल्या राजा प्रेमीने वगैरे स्टेटस ठेवलं होतं. काय आता दादाने फोन केला सकाळी 6 वाजता, झोपलो होतो, परत उठलो, परत कॉल केला दादांना, का कसं दादा म्हणतो असं जायचं आहे. म्हणलो आवडतो, मग जायचं ठरलं. आमच्या पण देण्या मनात नाही की असं रील अशी होईल, असं व्हायरल होईल, तसं होईल, अपेक्षा पण नव्हती. सर्वेश प्रवीण माने. बरं, बैल कोणाचा आहे? तुमचा आहे? बर, किती बैल किती बैल आहे तुमच्याकडे? 3 बैल आहेत का? नाव सांग 3 बैलाची. मोन्या, गब्बर आणि राघव. राघू. तुला कुठला आवडतो? गब्बर. कुठं आहे गब्बर? कुठं जाऊ की? कुठं आहे गब्बर? ही आवडतोय. का आवडतोय? का आवडतोय? लय बोलतो म्हणून तुझ्या आवडतो.